तर या टाईमला आमचा पिकनिकचा बेत होता बिग स्नोज लोणावळ्याला जायचा. पिकनिकला जायचं म्हणजे सुरुवाती गाराण्यानंच होऊ होई. तर आता आम्ही आहोत खंडाळा घाटावरती. तुम्ही घाट बघू शकताय, हे बघा. जवळजवळ 4 तासाचा प्रवास करून आता आम्ही बेस विलेजला पोचलो आहे, कुरवंडे विलेजला. आणि पार्किंग केली आहे आता. आणि बिर्याणीच्या पिशव्या तुम्ही बघू शकता. तर ह्याला थोडं त्रास होतोय चढायचा, ह्या दोघांना त्रास. आणि पाऊस नाही त्याच्यामुळे हे बघा, हे पण कसं वातावरण आहे तुम्ही मागे बघू शकताय. आणि निसर्गाच्या धुक्यात हरवलेला हा सगळा डोंगर आहे. आणि चहूकडे सगळीकडे डोंगरच दिसत आहेत आणि फक्त धुका येते. पाऊस थोडा कमी आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही आहे. आणि आता जवळजवळ आम्ही पाऊण तास चाललेलो आहे इथे. आणि अजून आम्हाला नाही बोललं तरी 1 तास पुढे चालायचं आहे. आणि असा कोणताच डोंगर अजूनपर्यंत आला नाही आहे. सगळेच जण दमलेत ट्रॅव्हलिंगमुळे. आणि मंदिराकडे जाण्यासाठी सगळेजण वाट बघतायत. तर आम्ही वरती जाऊन आलोय, दमलोय आता. मंदिरातलं दर्शन वगैरे घेतलंय. आणि आता आम्ही लंच जो आहे चिकन बिर्याणी आम्ही आणलेली आहे ती खाणार आहे, तुम्ही बघू शकताय. आणि जेवायच्या आधी म्हणजे बिर्याणीच्या आधी सॅलड बनवतं. व्हिडिओ दिले. बिर्याणी एक खोलून दाखव. बिर्याणी दाखव. वायर आहे कोणाकडे, वायर चार्जर. आणि हे बघा, हे बिर्याणी आहे. गाईज, आम्ही आलो आहे लोणावळ्याला. लोणावळ्याचा हा खडतर असा प्रवास आहे. बघूया किती वेळ लागतोय. कमीत कमी 1 तासाचा आम्ही चाललोय. आता अजून 1 तास बाकी आहे. पाऊस पण जोरात सुरू आहे. हे आमचे काही नवतरुण, नवयुवा. आहे मंदिर नाही तुका काय. चली वरती जा. विशालसाठी तर हा मेमोरेबलच ट्रिप होता. हॅलो गाईज, आता वाजले आहेत दुपारचे 4, संध्याकाळचे 4. आणि आम्ही चालू केली आहे ट्रेकिंग. अर्धी ट्रेकिंग आमची झालेली आहे, अर्धी ट्रेकिंग आमची बाकी आहे.
आणि आता आम्ही फायनली मंदिराच्या इथे पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता समोर मंदिर आहे आणि तुम्हाला दाखवतो मी की किती छान मंदिर आणि वातावरण बनलेलं आहे ते बघा तुम्ही. ते खूप मस्त वातावरण आहे. चारही साईडने धुकं आहे आणि डोंगरावरती फक्त आणि फक्त पाऊस आणि आम्ही आहोत. ही बाहेरच इथे एक पेंडी ठेवलेली आहे आणि हे आहे मंदिर. तुळशीचं वृंदावन आहे आणि आतमध्ये देखील एक पेंडी आहे. नंदी महाराज पण आहेत आणि हे मंदिराच्या बाजूचं वातावरण बघा तुम्ही. धुक्यात हरवलेलं हे डोंगर. मस्त पावसाचा आनंद घेतला आणि थोडा वेळ फोटोशूट पण केला. खाली उतरताना विश्वास बसत नव्हता की एवढ्या पावसामध्ये हा ट्रेक आम्ही कंप्लीट केला असेल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय वाक्काय.